नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे. तर भक्तांनो, मी आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने काय होते याबद्दलची सर्व संपूर्ण माहिती बाळूमामांच्या विचारानुसार मी या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओच्या सांगणार आहे, लक्षात ठेवा. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिण्याबद्दल अनेकांच्या मनात प्रश्न असतो. हे योग्य आहे का? यामुळे काय फायदा होतात आणि यामागे आध्यात्मिक अर्थ काय आहे? संत बाळूमामा यांच्या संदेशानुसार या विषयाकडे आपण बघितले तर आपल्याला केवळ एक कृती नाही तर एक गूढ आणि श्रद्धेचा अनुभव समजतो. बाळूमामा सांगतात की देवाला अर्पण केलेली प्रत्येक वस्तू ही प्रसाद बनते. जेव्हा आपण पिंडीवर पाणी अर्पण करतो तेव्हा ते केवळ साधं पाणी राहत नाही, तर त्यामध्ये आपल्या भावनेची, श्रद्धेची आणि भक्तीची ऊर्जा मिसळलेली असते. हेच पाणी जेव्हा आपण पितो तेव्हा ते शरीराला नाही तर मनाला आणि आत्म्याला शुद्ध करतं. भक्तांनो, पिंड म्हणजे भगवान शंकराचं स्वरूप आहे. पिंडीवर अर्पण केलेलं पाणी हे गंगा जलासारखं पवित्र मानलं जातं. बाळूमामांच्या मते जे भक्त श्रद्धेने हे पाणी पितात त्यांच्या जीवनात नकारात्मकता कमी होऊ लागते. मनातील भीती, चिंता आणि अस्वस्थता हळूहळू दूर होते. ते सांगतात की हे पाणी औषध नाही पण विश्वासाचं अमृत आहे. जर एखादा माणूस पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने हे पाणी पित असेल तर त्याला मानसिक शांती मिळते. अनेक वेळा लोक सांगतात की त्यांना आतून हलकं वाटतं, जणू काही एक अदृश्य भार उतरला आहे. भक्तांनो, बाळूमामांच्या विचारानुसार पिंडीवरील अर्पण केलेले पाणी पिण्याचं महत्त्व हे शरीरापेक्षा आत्म्याशी जास्त जोडलेलं आहे. हे पाणी आपल्याला आठवण करून देतं की मी देवाशी जोडलेलो आहे, माझ्यावर देवाची कृपा आहे. ही भावना माणसाला मजबूत बनवते. बाळूमामा पुढे सांगतात की अरे माझ्या बाळांनो, जो भक्त केवळ परंपरेसाठी नाही तर प्रेमाने आणि विश्वासाने हे पाणी पितो त्यांच्यावर देवाची विशेष कृपा होते. कारण देवाला आपल्या कृतीपेक्षा भावना महत्त्वाची असते. जर मनात शंका असेल तर त्या पाण्याचा परिणाम कमी होतो, पण जर मन पूर्ण विश्वासाने भरलेलं असेल तर तेच पाणी चमत्कार घडवू शकतं. काही लोक विचारतात की हे पाणी पिणं वैज्ञानिक आहे का? यावर बाळूमामा साधं उत्तर आहे आपल्या मामांचं. जिथे विज्ञान थांबतं तिथून श्रद्धा सुरू होते. हे पाणी पिणं म्हणजे केवळ एक धार्मिक कृती नाही तर आपल्या मनाला सकारात्मक बनवण्याचा एक मार्ग आहे. भक्तांनो, पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिल्याने एक गोष्ट नक्की घडते, आपल्या मनात नम्रता येते. आपण देवासमोर झुकतो आणि अहंकार कमी होतो. बाळूमामा सांगतात की अहंकार कमी झाला की जीवनातील अडचणी आपोआप कमी होतात. भक्तांनो, तसंच हे पाणी पिण्याचा एक वेगळा अर्थही आहे, तो म्हणजे स्वीकार. आपण जे काही मिळालं आहे त्याबद्दल देवाचा आभार मानलं. जेव्हा आपण पाणी प्रसाद म्हणून घेतो तेव्हा आपण म्हणतो देवा तू दिलेलं मला मान्य आहे. बाळूमामा भक्तांना सांगतात की हे पाणी पिताना घाई करू नका, शांत बसा, देवाचं नाव घ्या आणि मागचं प्या. भक्तांनो, मगच प्या. देवाचं नाव घ्या आणि मगच प्या, कारण त्या क्षणी तुमचं मन देवाशी जोडलेलं असतं. तो क्षण खूप शक्तिशाली असतो. पण एक महत्त्वाची गोष्ट ते नेहमी सांगतात आपले मामा, स्वच्छता आणि शुद्धता खूप महत्त्वाची आहे. पाणी स्वच्छ असावं आणि ते अर्पण करताना मनही स्वच्छ असावं. केवळ बाह्य कृती करून उपयोगी नाही, मनात शुद्ध भावना असणं खूप गरजेचं आहे. भक्तांनो, बाळूमामा सांगतात आपल्या भक्तांना, अरे माझ्या लेकरांनो, पिंडीवर अर्पण केलेलं पाणी पिणं म्हणजे देवावर विश्वास ठेवण्याची एक छोटी पण प्रभावी पायरी आहे. हे पाणी तुमचं आयुष्य बदलणार नाही, पण तुमचा विचार नक्की बदलू शकतो. आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते. म्हणूनच जर तुम्ही हे पाणी पिणार असाल तर ते केवळ पारंपरिक करू नका. भक्तांनो, परंपरेसाठी करू नका, मनापासून करा, श्रद्धेने करा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण बाळूमामांच्या मते जिथे श्रद्धा आहे तिथेच चमत्कार घडतात. भक्तांनो, तसेच भक्तांनो,
पिंडीवर अर्पण केलेले पाणी पिण्याचा विषय जितका साधा वाटतो तितकाच तो खोल आणि अनुभवाने समजणारा आहे. संत बाळूमामा यांच्या शिकवणीत या गोष्टींचा आणखी एक वेगळा पैलू दिसून येतो, तो म्हणजे अंतर्मनाची शुद्धी आणि कर्माची जाणीव. भक्तांनो, बाळूमामा सांगतात की पिंडीवर अर्पण केलेले पाणी म्हणजे तुमच्या जीवनातील सर्व भावना देवाच्या चरणी ठेवणं. जेव्हा तुम्ही पाणी अर्पण करता तेव्हा तुम्ही फक्त पाणी नाही तर तुमचं दुःख, चिंता, अपयश आणि मनातील गोंधळ देखील देवाला अर्पण करत असता भक्तांनो. आणि जेव्हा तेच पाणी प्रसाद म्हणून परत घेतात तेव्हा ती एक प्रकारची आध्यात्मिक स्वीकृती असते. जणू देव म्हणतो, मी तुझ्या सोबत आहे. याचं एक सूक्ष्म रहस्य बाळूमामा सांगतात. हे पाणी पिणं म्हणजे स्वतःला पुन्हा उभं करण्याची प्रतिक्रिया आहे. अनेक वेळा माणूस खचलेला असतो, मनात नकारात्मक विचार भरलेले असतात. अशा वेळी हे पाणी श्रद्धेने पिलं तर ते मनाला एक नवीन दिशा देतं. अचानक आयुष्य बदलत नाही, पण विचारांची दिशा बदलते. ते पुढेही सांगतात आपल्या भक्तांना, अरे माझ्या बाळांनो, जेव्हा तुम्ही हे पाणी पिता तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझं जीवन योग्य मार्गावर चाललो आहे का? कारण पिंडीसमोर उभं राहणं म्हणजे सत्यासमोर उभं राहणं. त्या क्षणी खोटेपणा टिकत नाही आणि हे पाणी त्या सत्याला स्वीकारण्याची ताकद देतं. बाळूमामांच्या मते या पाण्याचा एक वेगळाच आध्यात्मिक परिणाम असतो, तो म्हणजे कर्माची जाणीव वाढते. ते लोक नियमितपणे श्रद्धेने पाणी अर्पण करून ते पितात. ते हळूहळू त्यांच्या वागण्यात बदल बघतात. भक्तांनो, ते अधिक शांत, संयमी आणि विचारपूर्वक वागू लागतात, कारण त्यांना आतून जाणवतं की मी देवाच्या साक्षीने जगतोय. एक महत्त्वाचा मुद्दा बाळूमामा अधोरेखित करतात. हे पाणी कधीही लोभ, स्वार्थ किंवा चमत्काराच्या अपेक्षेने पिऊ नका. काही लोक फक्त माझं काम होईल या अपेक्षेने ते करतात, पण ते म्हणतात, भक्तांनो, आपले मामा, देवाशी व्यवहार करू नका, नातं जोडा. जेव्हा तुम्ही नात्याने हे करता तेव्हा परिणाम वेगळाच असतो. यामध्ये एक सुंदर अनुभवीही सांगतात ते. काही भक्तांना हे पाणी पिल्यानंतर मनात एक वेगळीच शांतता मिळते. जणू मनात चाललेला गोंधळ थांबतो. हे का होते? कारण त्या क्षणी तुमचं मन वर्तमानात असतं आणि देवाशी जोडलेलं असतं. भक्तांनो, हीच खरी धर्माची अवस्था आहे. बाळूमामा असंही सांगतात की हे पाणी पिणं म्हणजे तुमच्या अहंकारावर विजय मिळवणं. कारण तुम्ही देवासमोर झुकता आणि स्वतःला लहान समजता. हा भाव जितका वाढेल तितका आयुष्य हलकं होतं. कारण अहंकार माणसाला जास्त त्रास देतो, पण ते एक इशाराही देतात. अंधश्रद्धा आणि खरी श्रद्धा यामध्ये फरक ओळखा. जर तुम्ही फक्त लोक काय म्हणतील म्हणून हे करत असाल तर त्याचा काही उपयोग नाही. पण जर मनापासून शांततेने आणि विश्वासाने करत असाल तर त्याचा परिणाम नक्कीच जाणवेल. ते पुढे सांगतात की पाणी पिताना एक छोटी प्रार्थना करा. देवा, माझ्या चुका मला समजू दे आणि योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी दे. ही प्रार्थना तुमचं जीवन बदलू शकते, कारण बदल नेहमी आतून सुरू होतो. बाळूमामांच्या शिकवणीत एक सुंदर गोष्ट आहे. ते कधीच चमत्कारावर भर देत नव्हते, ते नेहमी विचारांच्या परिवर्तनावर भर देतात. मामा म्हणतात, पाणी नाही बदल घडवत, तुमचा विश्वास बदल घडवतो आणि हा विश्वासच तुमचं आयुष्य हळूहळू घडवत असतो. तसेच बाळूमामा पुढेही सांगतात की आपल्या भक्तांना, रे माझ्या लेकरांनो, पिंडीवर अर्पण केलेलं पाणी पिणं म्हणजे एक साधी कृती आहे, पण तिचा अर्थ खूप महत्त्वाचा, मोठा आहे. ही कृती तुम्हाला स्वतःशी, देवाशी आणि तुमच्या जीवनाच्या उद्देशाशी जोडलेला असतो. म्हणून जर तुम्ही यावर व्हिडिओ बनवत असाल तर भक्तांनो, म्हणून बाळूमामा सांगतात, त्यामागचं तत्वज्ञान, भावना आणि आध्यात्मिक अनुभव लोकांपर्यंत पोचवावा. कारण बाळूमामांच्या मते ज्ञान दिलं तर माणूस बदलतो आणि अनुभव दिला तर आयुष्य बदलतं. भक्तांनो, तसेच भक्तांनो, बाळूमामांच्या शिकवणीत एक अतिशय गूढ स्तर आहे जो सगळ्यांना समजत नाही.
संत बाळूमामा यांच्या मते पिंडीवर अर्पण केलेले पाणी म्हणजे पिणं म्हणजे फक्त श्रद्धा नाही, तर ऊर्जेचा प्रवाह समजून घेण्याचा एक छोटासा मार्ग आहे. बाळूमामा म्हणतात की प्रत्येक देवस्थानात एक अदृश्य शक्ती असते. विशेषतः पिंड म्हणजे भगवान शंकराचं स्थिर ऊर्जा केंद्र. जेव्हा तुम्ही त्या पिंडीवर पाणी अर्पण करता तेव्हा ते पाणी त्या ठिकाणच्या सकारात्मक ऊर्जेशी स्पर्धा करून बदलतं. हे विज्ञानाला अर्पण पूर्णपणे मोजता येत नाही, पण अनुभवता येतं. ते एक खूप वेगळं उदाहरण देतात. जसं लोखंड चुंबकाजवळ ठेवलं तर तेही थोडं चुंबकीय होतं, तसंच पिंडीवर अर्पण केलेलं पाणी त्या शक्तीचा स्पर्श घेऊन ऊर्जावान होतं. लक्षात ठेवा. आता हे पाणी पिण्याचा एक गुपित परिणाम ते सांगतात आपले मामा. हे पाणी तुमच्या विचारांच्या कंपनावर काम करत असतं. आपण दिवसभर काय करतो? विचार, चिंता, राग, मत्सर. भक्तांनो, या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे सगळं मनात साचत राहतं. बाळूमामा म्हणतात हे नकारात्मक कंपन शरीरातही उतरतात. जेव्हा भक्त श्रद्धेने हे पाणी पितो तेव्हा एक सूक्ष्म बदल होतो. मनातील गोंधळ थोडा शांत होतो, विचारांची गती कमी होते आणि आतून एक स्थिरता निर्माण होते. पण इथे एक गुप्त नियम आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुलांनो, पाणी पिण्याच्या अगोदर 10 सेकंद डोळे बंद करा, देवाचं नाव घ्या आणि मनात जे काय आहे ते सांगून टाकायचं आहे तुम्हाला. कारण त्या क्षणी तुम्ही रिसीव मोडमध्ये जाता. लक्षात ठेवा. आणि ते पाणी फक्त शरीरात नाही, मनातही उतरायला सुरुवात करतं. ते आणखी एक धक्कादायक पण खरं सांगतात भक्तांनो आपले मामा, ज्यांनी हे पाणी पिऊन काहीच फरक पडत नाही ते लोक पाणी पितात पण मनाने दूर असतात. लक्षात ठेवा. म्हणजे काय? ते फक्त कृती करतात पण कनेक्शन नसतो त्यांच्यामध्ये, आणि कनेक्शन नसला तर परिणामही नसतो. आता एक अजून खोल गोष्ट इथे मी सांगतो. बाळूमामांचा संदेश आहे. लक्षात ठेवा. बाळूमामा म्हणतात हे पाणी तुमचं भविष्य बदलत नाही, पण तुमचं निर्णय बदलतं. हे खूप मोठं वाक्य आहे. कारण आयुष्यात आपल्याला त्रास देणार काय असतं? वाईट निर्णय, चुकीचे विचार, आणि हे पाणी तुमच्या विचारांमध्ये असतात. भक्तांनो, हळूहळू तुम्ही चुकीच्या गोष्टींपासून दूर जाऊ लागता, योग्य गोष्टी निवडायला लागता आणि आयुष्य आपोआप सुधारतं. आपल्या लोकांचं, तुमचं, बाळूमामाच्या भक्तांचं. लक्षात ठेवा. हे उपाय आपण मनापासून केला तर हा उपाय आपल्याला आपल्या जीवनात बदल घडवून आणतो. लक्षात. भक्तांनो, लोक म्हणतात चमत्कार झाला, पण बाळूमामा म्हणतात तो चमत्कार नाही, तो बदललेला विचार आहे. एक अजून फार कमी लोकांना माहीत असलेली भक्तांनो गोष्ट ते सांगतात की हे पाणी रोज पिण्याची गरज नाही, पण जेव्हा मन खूप अस्थिर असेल तेव्हा जरूर प्या. कारण तेव्हा त्याचा परिणाम जास्त जाणवणार आहे आपल्याला. आता एक आध्यात्मिक रहस्य भक्तांनो, पिंडीवरून वाहणारं पाणी म्हणजे सोडून देण्याचं प्रतीक आहे. ते सतत वाहतं, थांबत नाही. बाळूमामा सांगतात जसं पाणी थांबत नाही तसं तुमचं दुःखही धरून ठेवू नका. भक्तांनो, जेव्हा तुम्ही ते पाणी पिता तेव्हा एक संदेश मिळतो, जाऊ दे, सोडून दे, पुढे चालत राहा. भक्तांनो, हा संदेश जर मनाने घेतला तर आयुष्य खूप हलकं होतं. शेवटी भक्तांनो, एक जबरदस्त वळ बाळूमामांनी ते आपल्याला भक्तांसाठी सांगितलेली आहे. पिंडीवरचं पाणी पिऊन भक्तांनो काही बदल होत नाही, पण ते पाणी जो भाव निर्माण होतो, तो पाणी पिताना आपल्या मनात जो भाव निर्माण होतो तोच तुमचं आयुष्य बदलणार आहे. भक्तांनो, अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयुष्य बदलणार आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे. पिंडीतलं पाणी तुम्हाला भक्तांनो महिन्यातून एकदा तरी पिलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये बदल जाणवेल. त्यामुळे हा उपाय आपल्याला बाळूमामांनी सांगितलेला संदेश तुम्हाला करायचा आहे. लक्षात ठेवा. भक्तांनो, हे पाणी पिणं म्हणजे देवाकडून काही मागणं नाही, तर स्वतःला बदलण्याची सुरुवात आहे. लक्षात. भक्तांनो, बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, अशाच प्रकारचे ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू, जगाचा राजा, जगाचा मालक बाळूमामा यांचे सर्व संदेश, बाळूमामांचे विचार आणि बाळूमामांचे दैवी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा,
कमेंट करा आणि शेअर करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी बाळूमामाच्या नावानं चांगलं हेच कमेंट करा भक्तांनो. तसेच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं, मुळे महाराजांच्या नावानं चांगलं. भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. नमस्कार.